एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल एबीपी ट्रेड. तर आज आपण नेक्स्ट TYC बघणार आहे, जो की आहे 2021चा. हा पण ट्रिगोनॉमेट्रीवरचा आहे. तर आपण ह्याचे सोल्युशन आज बघणार आहे. तर क्वेश्चन काय म्हणला आहे की इफ cos ऑफ a प्लस b डिवायडेड बाय cos ऑफ a मायनस b इज इक्वल टू साइन ऑफ c प्लस d डिवायडेड बाय साइन ऑफ c मायनस d. हे आपल्याला गिवन एक इक्वेशन दिलंय. तर आपल्याला काय विचारलं, देन tan a इंटू tan b इंटू tan c इज इक्वल टू काय हे विचारलंय. आता वरती जर आपण बघितलं इक्वेशन, गिवन इक्वेशन मध्ये, तर गिवन इक्वेशन मध्ये काय दिलंय, cos ऑफ a प्लस b म्हणजे कंपाऊंड अँगल दिलाय. बरोबर आहे. कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युला आपल्याला युज करायला लागणार आहेत, प्लस आणि मायनसचे. बरोबर आहे. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला काय असतात आपण इकडे लिहून ठेवूयात, तेव्हा आपल्याला अप्लाय करायचे. काय कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले कोणते कोणते होते कंपाऊंड अँगल फॉर्म्युले? साइन ऑफ ए प्लस बी होता, साइन ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए मायनस बी, टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए मायनस बी, हे वाले होते. त्यातले कुठले चार यूज करायचे आपल्याला? कॉसचे प्लस आणि कॉसचा मायनस, साइनचा प्लस आणि मायनस वाला. आपण बघूयात काय असतं. साइन ऑफ ए प्लस बी काय असतं? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असतं. बरोबर आहे. आणि साइन ऑफ ए मायनस बी काय असतं? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. बरोबर आहे. तसेच कॉसचं काय असतं? कॉस ऑफ ए प्लस बी काय असतं? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असतं. बरोबर आहे. मायनस साइन ए साइन बी. आणि कॉस ऑफ ए मायनस बी काय असतं? कॉस ए कॉस बी प्लस काय असतं? साइन ए साइन बी असतं. बरोबर आहे ना. तसेच त्यांचे पण फॉर्म्युले असतात. बरोबर आहे. त्यांचे पण बघून घेऊयात काय काय. ह्या कंपाऊंड म्हणजे थोडक्यात पूर्ण हा जो काय क्वेश्चन आहे, हा कंपाऊंड अँगलवरचा क्वेश्चन आहे, ट्रिगोनॉमेट्रीवरचा, जो की ह्या 6 फॉर्म्युलांपासून बनलेले आहेत कंपाऊंड अँगल. ते आपण आधी फॉर्म्युले बघतोय. तर हे सगळे फॉर्म्युले आपल्या ह्या क्वेश्चन मध्ये यूज होणार आहेत. नंतर टॅन ऑफ ए प्लस बी, बरोबर आहे ना, काय असतं? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन काय असतं? 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी असतं. बरोबर आहे ना. आणि हे काय असतं? टॅन ऑफ ए मायनस बी, जे की काय असतं? टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण यूज करणार आहे. आता तुम्ही म्हणजे फक्त साइन कॉस आणि टॅनच असतं का? बाकी कॉट ऑफ ए प्लस बी, कॉट ऑफ ए मायनस बी, ते परत सेपरेट बघायची काही गरज आहे का? नाही. कॉटलेस आपण कसं लिहिणार? 1 अपॉन टॅन रेसिप्रोकल प्लस 1 अपॉन कॉस. म्हणजे ते जरी आलं आपल्या क्वेश्चन मध्ये कुठेतरी, आपण त्याचं काय करणार? रेसिप्रोकल करून घेणार. बरोबर आहे ना. म्हणजे आता गिवन इक्वेशन मध्ये जे काय होतं, हे जे काय आपल्या गिवन इक्वेशन दिले, ह्या इक्वेशन मध्ये हे वाले फॉर्म्युले आपण यूज करूयात आणि सिम्प्लिफाय करूयात. आणि आपल्याला इक्वेशन साइन कॉस मध्ये दिलंय, पण आपल्याला विचारलं टॅन मध्ये, म्हणजे टॅनच्या ह्याच्यात ऍडजस्ट करायचं ट्राय करूयात. बघूयात आता आपण काय काय होत्या. गिवन काय दिलंय? गिवन काय दिलंय? कॉस ऑफ ए प्लस बी डिवायडेड बाय कॉस ऑफ ए मायनस बी दिलंय. बरोबर आहे. इज इक्वल टू काय दिलंय? साइन ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय काय लिहिलंय? साइन सी मायनस डी दिलंय. आपण आता फॉर्म्युला यूज करूयात. कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी काय असतं? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. अप्लाय करूयात फॉर्म्युला. म्हणजे काय होणार? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी होणार. बरोबर आहे. डिवायडेड बाय कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय होणार? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी होणार. बरोबर इथपर्यंत. आता इथे काय? सी प्लस डी, इथे आपला ए प्लस बी चा फॉर्म्युला, म्हणजे ए आपला सी झाला आणि बी डी झाला, तेव्हा फॉर्म्युला आपण यूज करणार.
म्हणजे साइन सी प्लस साइन बी, मग काय होणार साइन सी कॉस डी होणार, बरोबर आहे ना, प्लस कॉस सी साइन डी होणार, बरोबर आहे. एच्या जागी सी आणि बीच्या जागी बी टाकणार, डिवायडेड बाय काय होणार साइन सी कॉस डी मायनस कॉस सी काय होणार साइन डी होणार, बरोबर आहे ना. आता एक ऑब्झर्व केलं तर दिसतं इथे काय इथे टॅन 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 आणि इथे काय आपलं कॉस आहे आणि साइन आहे. आता साइन आपण कॉस आपलं काय असतं टॅन असतं. आता इथे ए आणि बी चे अँगल आहेत, म्हणजे ह्याला पण डिवाइड बाय कॉस ए आपण कॉस बी, ह्याला पण डिवाइड बाय कॉस ए कॉस बी केलं तर आपलं टॅन तयार होईल. आता बघूयात आपण, म्हणजे काय करते मी ह्या साईडला LHS साईडला डिवाइड बाय कॉस ए कॉस बी करते, तर काय होणार आता कॉस ए कॉस बी म्हणजे कशी टॅनची टर्म तयार होती ती आपण बघूयात, मायनस साइन ए साइन बी, बरोबर आहे ना. न्यूमरेटरला जर डिवाइड केलं तर डिनोमिनेटरला पण आपण डिवाइड करणार आहे, डिनोमिनेटरला पण डिवाइड करून कशाने करणार आहे कॉस ए कॉस बी. का केलं कॉस ए कॉस बी? कारण की आपल्याला टॅन पाहिजे आणि साइन आपण कॉस टॅन असतो, त्याच्यामुळे कॉस ने केलं. हा इथं काय होतं कॉस ए कॉस बी प्लस साइन बी डिवायडेड बाय काय होणार कॉस ए कॉस बी होणार, बरोबर आहे, इज इक्वल टू. आता इथं काय करायचं आपल्याला, इथे साइन आहे आणि इथं कॉस आहे, म्हणजे आता इथं मला जर टॅन बनवायचं असेल तर इथं कॉस सी डिवाइड करणार आणि कॉस डी घालायला पाहिजे, म्हणजे डिवाइड बाय कॉस सी कॉस डी करू का, इकडं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड बाय कॉस सी कॉस डी करते, जेणेकरून कॉस डी कॅन्सल होईल आणि साइन अपॉन कॉस टॅन तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे न्यूमरेटर डिनोमिनेटरला दोन्ही साईडला इकडे कशाने कॉस सी कॉस डी ने डिवाइड करते, का कारण इथे ए आणि बी मध्ये होते म्हणून ए आणि बी, इथे सी आणि डी मध्ये अँगल होते म्हणून सी आणि डी, म्हणजे डिवाइड बाय कॉस सी कॉस डी करते, बरोबर आहे ना. बाकी न्यूमरेटर डिनोमिनेटर ऍज इट इज. बघूयात मग आता सिम्प्लिफाय केलं काय होतंय. आता हे काय होणार, हे ऍज इट इज राहणार न्यूमरेटर काय साइन सी कॉस डी प्लस कॉस सी साइन डी, आणि इथं काय राहणार साइन सी कॉस डी मायनस कॉस सी साइन डी राहणार, बरोबर आहे. आता हा डिनोमिनेटर जर सेपरेट डिवाइड केलं तर काय होणार, हे ह्या टर्मला ही टर्म कॅन्सल होणार, म्हणजे इथे काय असं राहणार 1 मायनस आणि हे साइन अपॉन कॉस आणि साइन अपॉन कॉस, म्हणजे काय राहणार हे टॅन ए टॅन बी आलं का नाही आपल्या टॅन मध्ये, बरोबर आहे. ठीक आहे, आता बघूयात. आता इथं पण सेपरेट डिवाइड करून घेऊयात, ह्याला ही टर्म कॅन्सल होणार, म्हणजे इथे राहणार 1 प्लस काय राहणार, इथं पण साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ए राहणार आणि साइन अपॉन कॉस टॅन बी राहणार, बरोबर आहे, इक्वल टू. आता इथं कॉसला कॉस कॅन्सल होणार, बरोबर आहे ना. आता लिहूयात आपण, म्हणजे इथे कॉस डी ला कॉस डी जाणार, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन सी राहणार, बरोबर आहे ना. इथं कॉस ला कॉस सी जाणार, साइन अपॉन कॉस म्हणजे प्लस टॅन डी राहणार, बरोबर आहे. इथं कॉस डी ला कॉस डी जाणार आणि साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन सी राहणार का, करेक्ट आहे. आणि इथे कॉस सी ला कॉस सी जाणार आणि साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन डी राहणार आणि निगेटिव्ह साइन ऍज इट इज, बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत आलं. आता आपण नेक्स्ट बघूयात, हेच मी पुढे लिहून घेते. काय आलं होतं आपलं, काय होतं इकडे बघूयात 1 मायनस काय आलं होतं 1 मायनस टॅन ए टॅन बी, बरोबर आहे, डिवायडेड बाय काय होतं 1 प्लस टॅन ए टॅन बी आलं, करेक्ट आहे ना. आणि इक्वल टू काय होतं हे वाला ना टॅन सी प्लस टॅन बी, टॅन सी प्लस टॅन बी डिवायडेड बाय टॅन सी मायनस टॅन बी, बरोबर आहे. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये पाहिजे काय रे, सगळं टॅन ए टॅन बी आपल्याला हे पाहिजे ना, टॅन ए टॅन बी आणि टॅन सी ह्याची व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे अजून आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. बघूयात आपण सिम्प्लिफाय करूयात. आता
हे मल्टिप्लाय करू, हे इकडे मल्टिप्लाय, हे इकडे मल्टिप्लाय. आता म्हणजे किती होणार हे tan c मायनस tan d. बरोबर आहे, हे मल्टिप्लायला जाणार कशाला 1 मायनस tan a tan b. बरोबर आहे ना. आणि हे इकडे मल्टिप्लायला जाणार म्हणजे 1 प्लस tan a इंटू tan b. हे मल्टिप्लायला जाणार कशाच्या tan c प्लस tan d. बरोबर आहे. आता सिम्प्लिफाय करूयात. आता tan c मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे tan c होईल मायनस काय होईल tan a tan b tan c होईल. करेक्ट आहे. आता tan d मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस काय होईल tan b होईल. बरोबर आहे ना. आणि आतमध्ये केलं तर काय होईल मायनस मायनस प्लस म्हणजे tan a tan b आणि tan d होईल. बरोबर आहे. नंतर पुढे आता नेक्स्ट इकडे मल्टिप्लाय करूयात. 1 ने मल्टिप्लाय केलं तर हे काय राहणार tan c प्लस tan d राहणार. बरोबर आहे ना. आणि आता आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय राहणार tan a tan b आणि tan c राहणार. बरोबर आहे ना. आणि परत हे पुढं प्लस काय राहणार tan a tan b आणि tan d राहणार. बरोबर आहे. हा c बरोबर आहे. आता हा इथे tan c इथे tan c कॅन्सल झाला. आता इथं काय आहे tan a tan आता इथं मायनस मायनसची टर्म ही वाली टर्म कॅन्सल होणार नाही. मायनसची टर्म ही कॅन्सल होणार नाही. हे काय आहे tan a हे काय होणार tan a tan b tan d आणि हे tan a tan b tan d हे काय होईल एकमेकाला कॅन्सल होईल. आता हे इथं मायनस tan a tan b tan c आहे आणि इथे प्लस आहे. इकडे आलं तर मायनस होईल म्हणजे 2 tan a tan b tan c राहील. बरोबर आहे. आणि हे इकडे मायनस होतं हे जर इकडे गेलं तर हे किती राहील -2 tan d राहील. बरोबर आहे. 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे आपलं राहतंय काय tan a इंटू tan b इंटू tan c काय राहतंय -tan d. आणि मला वाटतं आपल्याला हेच विचारलंय. बरोबर आहे. आपण बघूयात क्वेश्चन मध्ये काय विचारले. tan a tan b tan c तेच विचारलं आपल्याला tan a tan b tan c म्हणजे किती आलं -tan d. बघूयात म्हणजे ऑप्शन नंबर सी काय झाला आपला करेक्ट झाला. I hope you understand the solution. Thank you.